सकाळची सुरुवातच अशी केली तर दिवस आपोआपच चांगला जातो. स्वतःसाठी सकाळी थोडा वेळ तरी काढला पाहिजे. नमस्कार मंडळी, मी ज्योती अगदी मनापासून स्वागत करते तुमचं आपल्या चॅनल वरती. दिवसाची सुरुवात इथं मॉर्निंग वॉकने झाली. सकाळची ताजी हवा, फ्रेश वातावरण, एकदम शांतता, गोंधळ नाही, आवाज नाही. त्यामुळे एकदम फ्रेश वाटतं. या धकाधकीच्या जीवनात स्ट्रेस, ताण तणाव खूपच वाढलाय. त्यामुळे हेल्थ इश्यू ही वाढलेले. कोरोनापासून तर लोकांना हेल्थ इश्यू जास्तच वाढलेले आहेत. अगदी काय हे पूर्वीच्या काळी तर फक्त वय झाल्यानंतर जॉईंट पेन वगैरे होत होते. आता तर किती अगदी कमी वयामध्ये लोकांना जॉईंट पेनची समस्या चालू झालेली आहे. सकाळी 15-20 मिनिट जरी मॉर्निंग वॉक केला तरी सुद्धा दिवसभर अगदी फ्रेश राहते. इकडं अग्निदेवताचंही दर्शन झालेलं आहे आणि समोर इकडं डीमार्ट कडे जाणारा रोड आहे. आता इथून मी निघाले माघारी घरी चाललेले. 2 किलोमीटर तरी आता चालले असेल. आता जायचे 2 किलोमीटर, यायचे 2 किलोमीटर, असं टोटल 4 किलोमीटर होते. आता सकाळचं कोवळच ऊन आहे तरी सुद्धा बघा किती कडक वाटतंय ते. आणि सकाळ सकाळी सुद्धा इथं गरम व्हायला लागलेलं आहे. आता मॉर्निंग वॉक करून घराच्या जवळ आलेले. आल्याबरोबर आता म्हटलं झाडांची स्वच्छता करावं. काल वारही खूप सुटलेलं होतं, त्यामुळे प्लास्टिक पिशव्या, कचरा बराच आलेला होता. म्हटलं ते स्वच्छ करून घ्यावं आणि नंतर मग आंघोळ वगैरे करावी. धुळी वगैरे भरपूर झालेलं होतं. म्हटलं ते स्वच्छ अगोदर सगळं झाडून घ्यावं आणि आतला स्पेस वगैरे आणि हेही धुवायचा होता. त्या अगोदर म्हटलं इथं जे छोटे छोटे कागदाचे तुकडे वगैरे, पाला पाचोळा झाडांचा पडलेला होता ते स्वच्छ करून घ्यावं. तसं घरात आपण किती स्वच्छता केली तर म्हणतात ना, घराची शाळा अंगण सांगते. त्यावर अंगण अगोदर स्वच्छ ठेवलं पाहिजे. तर आता इथलं तर स्वच्छ झाडून वगैरे झालं होतं. हे भरून टाकायचं फक्त राहिलं होतं, ते भरून टाकलं. आणि नंतर इथं मध्ये फरशीवर वगैरे धूळ भरपूर आहे. झाडून जरी घेतलं होतं पण तरी घाण दिसत होतं. आणि रोड कसं जवळच असल्यामुळे भरपूर धूळ येते आणि एक दिवसाड करून तरी हे धुवावंच लागतं. आणि मग आता हे सगळं झाडून मी घेतलेलं आहे. झाडांनाही पाणी द्यावं. झाडांना तर काय असं रोज पाणी देते. अहो नीता अगोदरच गाड्या वगैरे बाहेर लावलेल्या होत्या. म्हटलं त्याच्यावरही थोडं पाणी मारावं. आणि पाणी मारलेलं वर किती फ्रेश वाटतंय बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.